व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा याविषयी 2 शब्दात माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. अशा शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण आधी गुरुव्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. आपल्या प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या सोबत असणारे महानायक म्हणजे आपले गुरु होय. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मटकी तयार करतो, त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या आदर्श संस्कारातून आदर्श बनवतात. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते आणि यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री, सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार. आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. आपण आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवांचा सागर आणि प्रत्येकाच्या मनात बसलेला एक आदरणीय कोपरा. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती, तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा. चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया